जय महाराष्ट्र मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. आता राज्यात एन-ई-ए ची परवानगीची गरज संपलेली आहे मित्रांनो. कारण आता महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत एक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि हे सुधारणा करून त्यामध्ये असं बदल करण्यात आलेला आहे की राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन-ई-ए परवानगीची अट आता रद्द करण्यात आलेली आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी राजपत्र काढण्यात आलेलं आहे आणि हा एक महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे. आणि ही एन-ई-एची अट रद्द केल्यानंतर आता एन-ई-ए करताना नगर रचना विभागाने स्थानिक प्राधिकरणाने जी बांधकाम नकाशास परवानगी दिलेली असेल तीच आता एन-ई-ए परवानगी असणार आहे. आता एन-ई-ए पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर यामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, जे बदल करण्यात आलेले आहेत, एन-ई-ए परवानगीची जी अट रद्द करण्यात आलेली आहे त्यासोबतच काय काय बदल झालेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, बांधकाम नकाशा हीच आता एन-ई-ए परवानगी असणार आहे. जी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा जो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे याच्याबद्दल नागरिकांना कसं लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांना कसं फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या स्वतंत्र परवानगीची गरज लागत होती आतापर्यंत, ते आता घ्यायची गरज नाहीये. ते या निर्णयाने आता ते कमी करण्यात आलेला हा निर्णय, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या आता स्वतंत्र परवानगीची गरज राहिलेली नाहीये. त्यासोबतच वार्षिक अकृषक दर जो लागत होता तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. आणि या निर्णयाबाबतचं राजपत्र सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी. सहसा ज्यावेळेस तुम्ही बँकेत कर्ज काढायला जाता त्यावेळेस तारण म्हणून बँक कर्जासाठी बँकेकडून मोठ्या प्रमाणात एन-ई-एची जी सदनिका असते त्याची मागणी केली जात असे. पण आता ते रद्द केल्यामुळे अकृषक सदनेची अट रद्द केलेली आहे. त्यामुळे आता बँकेत सुद्धा तुम्हाला अगदी सुलभ प्रक्रिया असणार आहे कर्ज घेण्यासाठी. आता नियोजन प्राधिकरणाची जी परवानगी आत्ता सांगितलेली होती तेच पुरेशी असणार आहे. बँकांनी सनदेसाठी आग्रह धरू नये अशा सुद्धा सूचना महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सर्व बँकांना सूचित करण्याचे निर्देश देऊन दिलेले आहेत. आणि त्यासोबतच कर्ज प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. बँकेमध्ये सुद्धा अकृषक सनदेची आता मागणी केली जाणार नाहीये. त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे कर्जधारकांना. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अकृषक कर थकीत असलेल्यांना दिलासा मिळालेला आहे. या निर्णयामुळे सुधारणेच्या दिनांकापर्यंतचा थकीत कर वसूल करण्यापासून सुद्धा आता सूट देण्यात आलेली आहे. जो बांधकाम परवानगी असणार आहे ते सुद्धा आता प्रक्रिया डिजिटल करण्यात आलेली आहे. BPMS किंवा ऑटो DCR द्वारे तुम्हाला ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे बांधकाम परवानगी घेण्यासाठी. आणि परवानगी मिळताच सातबाऱ्यामध्ये आपोआप फेरफाराची नोंद केली जाणार आहे.